हाय स्टुडंट्स, माय नेम इज शैलजा मुखेडकर. काल आपण शिकलेलो होतो काय शिकलेलो होतो. पहिल्यांदा वेन डायग्राम शिकली, नंतर सबसेट ऑफ सबसेट शिकलं, मग त्याच्यानंतर युनिव्हर्सल सेट्स शिकलं, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट शिकलं. हे 3 पोर्शन कंप्लीट झाल्यानंतर लगेच आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सुरुवात केली होती. प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केला होता. होमवर्कला दिले होते, त्याच्यातले एक उदाहरण सांगून बाकीचे उदाहरणं मी तुम्हाला होमवर्कला दिले होते. काही लोकांनी होमवर्क करून सुद्धा पाठवलेले आहे, चांगली गोष्ट आहे. अभ्यास करत जा, हीच माझी इच्छा आहे. याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 2 घेणार आहोत. थोडं टॉर्च ऑन कर. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणलेलं आहे इकडे बघा. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. काय म्हणाले, पहिल्यांदा सुरुवातीला नॅचरल नंबरचा सेट घ्या म्हणाले. कितीपासून? 1 पासून ते 20 पर्यंत नॅचरल नंबरचा सेट घ्या. मी सुरुवातीला ते सेट लिहून घेते. 1 to 20 पर्यंतचा सेट घ्या म्हणलं. हेच लिहितात ना. नॅचरल नंबरला डिनोट कशानं करतो? एन करतो. एनच्या पुढे 20 एलिमेंट्स घ्या म्हणलं, 1 to 20 पर्यंत. मग त्याच्यानंतर म्हणलंय ते काय वापरा म्हणलं तुम्ही, ॲज अ युनिव्हर्सल सेट म्हणून वापरा म्हणलंय. बरोबर आहे. अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. एक्स आणि वाय खाली काही 2 काय दिलेले आहेत, सेट दिलेले आहेत. एक्स सेट दिलेला आहे. एक्ससाठी काय दिलेलं आहे, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, नॅचरल नंबरमध्ये बिलॉंग करते म्हणाले. अँड 7 लेस दॅन एक्स ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15 हे सांगितलेलं आहे पहिल्या सेटमध्ये. आणि दुसरं वायसाठी काय दिलेले आहे, दुसरं वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, हे पण नॅचरल नंबरमध्ये बिलॉंग करते म्हणाले. वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. मग याची तुम्हाला काय म्हणाले, हे युनिव्हर्सल सेट समजा म्हणाले. आणि ह्याचं तुम्हाला काय करा म्हणाले, सबसेट म्हणजे वेन डायग्राममध्ये ड्रॉ करा म्हणाले. मग काल मी तुम्हाला सांगितली होती सबसेटची एक युनिव्हर्सल सेट पकडून कसं तुम्हाला एक वेन डायग्राम ड्रॉ करता येते हे सांगितलं होतं ना काल. मग तसंच करूत ना. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिली वेन डायग्राम पहिल्या प्रश्नाची वेन डायग्राम आपण काढू. याला आपण नॅचरल नंबरचा सेट समजा मी बॉक्समध्ये डिनोट करतो नॅचरल नंबरमध्ये. बरोबर आहे. त्याला मी काय करलं, ह्याला युनिव्हर्सल सेट म्हणजे युनिव्हर्सल सेटला आपण कशानं हे केलेलं, त्याला यूनं पण डिनोट करू शकतो, आपल्या मनावर आहे. मी यूनं करते. नॅचरल नंबर म्हणलं पण मी यूनं डिनोट करते. हा तुमचा युनिव्हर्सल सेट झाला, त्यासाठी मी यूनं डिनोट केलेला आहे. 1 to 20 पर्यंत एलिमेंट्स राहणार आहेत. पण एक्स असा घ्यायचा की त्याचं काय म्हणाले, 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान. म्हणजे 7 पेक्षा मोठे असणारे कोण आहेत, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 येणार नाही. 15पेक्षा लहान म्हणले म्हणजे कितीपर्यंत येणार आहेत, 14 पर्यंत एलिमेंट येणार आहेत. मग ते एलिमेंट काय, त्या एलिमेंट्सला काय करून घ्यायचं, गोल करून घ्यायचं. म्हणजे हे तुमचं काय झालं, एक्स सेट झाला. आता उरलेले एलिमेंट काय करायचं आपल्याला, म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये लिहायचे आहेत. युनिव्हर्सल सेटमध्ये आता उरलेले एलिमेंट म्हणजे 7च्या अगोदरचे आणि 15च्या नंतरचे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत. मग त्याच्यानंतर काय म्हणले, 15च्या पुढचे कोणते येणार आहेत, 15, 16, 17, 18, 19, 20. आलं तुमचं कंप्लीट झाला वेन डायग्राममध्ये. त्यानं पण तुम्हाला हेच म्हणजे प्रश्न पण असंच म्हणलेलं आहे की एक युनिव्हर्सल सेट 1 to 20 पर्यंतचा एक नॅचरल नंबरचा युनिव्हर्सल सेट आहे. ते 1 to 20 पर्यंतचा नॅचरल सेट घ्या. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला पहिलं क्वेश्चन आहे हे तुम्ही वेन डायग्राममध्ये करून दाखवा असं म्हणाले. हे तुमचं झालं आन्सर. समजलं का, हे तुमचं काय आहे, आन्सर आहे पहिल्याचं. हे तुम्हाला समजलं का, समजलं असेल, माझ्या मते तुम्हाला समजलेलं असेल. आता हे पण खूप इझी आहे. सेकंड क्वेश्चन पण खूप इझी आहे. 1 to 20 पर्यंतचेच. सेकंडमध्ये पण आपल्याला तसंच करायचं आहे. काय म्हणाले, वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 to 20 पर्यंतचे प्राईम नंबर आहेत म्हणून म्हणाले सेकंड क्वेश्चनमध्ये. आता मला सांगा सेकंड क्वेश्चनच्या आन्सरमध्ये बघा, 1 to 20 पर्यंतचे प्राईम नंबर कोणकोणते आहेत,
सांगू शकतो आपण 2, 3, 5, 7, समजा मी त्याला वाय नाव देते, वायच नाव आहे ना, त्याला आपण एलिमेंटमध्ये कन्वर्ट करू. 7, नंतर येतं 11, 13, 17, 19. हे तुमचे झाले काय झाले, प्राईम नंबर्स झाले. हे तुमचा काय आहे, वाय सेट आहे. मी ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून घेतलं बरं का, काहीच नाही, दुसरं काहीच नाही, फक्त मी रूल मेथडला लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट करून घेतलं. लिस्टिंग मेथडमध्ये करून घेतलं तर तुम्हाला वेन डायग्राम काढण्यासाठी खूप खूप इझी जाते. एवढाच प्रश्न आहे, दुसरा काहीच नाही, खूप इझी आहे. त्याला काय म्हणाले तुम्ही, वेन डायग्राममध्ये हे काय करा म्हणले, सगळं ड्रॉ करा म्हणून म्हणले. मग मी काय एक बॉक्स काढला, बॉक्स काढून मी काय केलं, ह्याला युनिव्हर्सल सेटसाठी यू नाव दिलं. या सेटला 1 to 20 पर्यंत राहणार आहेत. मग त्याच्यामध्ये एक राऊंड गोल काढला. आपण काय केलं, वायचे एलिमेंट काढलेले आहेत कोणकोणते, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. हे तुमचे काय आहेत, प्राईम नंबर्स आहेत. ते तुम्ही काय करायचं, लिहून घ्यायचं. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. सॉरी, इथं कॉमा देण्याची गरज नाही, मी चुकून द्यायला, सॉरी, हे मिस्टेक. वेन डायग्राममध्ये कॉमाच नसतात. हा पार्ट सांगायचा तुम्हाला राहून गेला आहे, कॉमा द्यायची गरज नाही. आता उरलेले बाकीचे सगळे एलिमेंट्स कशात राहणार आहेत, युनिव्हर्सल सेटमध्ये राहणार आहेत. मग उरलेले कोणकोणते आहेत, 1, 2 आलेला आहे, 3 आलेला आहे, 4, 5 आलेला आहे बघा, 4 आलेला आहे, 5 आलेला आहे, 5च्या नंतर 6, 7 ऑलरेडी ह्याच्यात आहे. मग काय येते, 8 येते, 9 येते, 10 येते, 11 ऑलरेडी आलेला आहे, 12 घ्या, 13 ऑलरेडी आलेला आहे, 14 घ्या, 15 घ्या, 16 घ्या, 17 ऑलरेडी आलेला आहे, 18 घ्या, 19, 20. हे तुमचं काय झाली, वेन डायग्राम कंप्लीट झाली. क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाला. माझ्या मते तुम्हाला हा सर्व क्वेश्चन तुम्हाला काय आहे, समजलेला असेल तर आपण नेक्स्ट पार्ट शिकू, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 3. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा काय म्हणलेला आहे, एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. युनिव्हर्सल सेटला युनिट डिनोट केलं जातं ना. युनिव्हर्सल सेटमधले एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 दिलेलं आहे. आणि दुसरं पी सेट दिलेलं आहे. पी सेटचे एलिमेंट आहेत 1, 3, 7, 10 आहे. क्वेश्चन काय म्हणाले इथं बघा, देन फर्स्ट पीचे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि काय म्हणाले बघा, देन फर्स्ट पहिल्यांदा काय म्हणाले, त्याच्यामधले पहिला क्वेश्चन आहे, शो द सेट यू पी अँड पी डॅश म्हणाले. काय म्हणाले पहिलं, शो द सेट यू पी डॅश बाय व्हेन डायग्राम. हे तुम्हाला स्वतः कंप्लीट करायचं आहे, कारण की मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट मी वेन डायग्रामनं शिकवलेलं आहे, वेन डायग्रामनुसार काढायला शिकवलेलं आहे. हे प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कसाठी आहे, हे गणित करायचं. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट कसं राहते, वेन डायग्राम काढायची, युनिव्हर्सल सेटचं काढायचं, पीचं काढायचं, पीचे एलिमेंट्स लिहून घ्यायचे आणि उरलेले एलिमेंट्स पी डॅशमध्ये लिहून टाकायचे. हे काय सांगितलं होतं मी, वेन डायग्राममध्ये सांगितलं होतं, बरोबर आहे ना. तसंच तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट करायचा. आता आपण काय घेणार आहोत, क्वेश्चन नंबर 3 मधलाच अजून एक सेकंड आहे. सेकंडमध्ये काय म्हणलं, 3 मधला सेकंड काय म्हणाले, व्हेरीफाय पी डॅश ऑफ पी इज इक्वल्स टू पी. हे व्हेरीफाय करायचं आहे. हे पण तुम्हाला येते, त्या दिवशी कॉम्प्लिमेंट ऑफ सेटमध्ये समजून सांगलेलं आहे आणि हे तुम्हाला करायचं आहे. मी सांगणार नाही, कारण की सांगितलेल्या गोष्टी जर डबल सांगायचं असेल तर खूप वेळ वाया जातो, माहिती आहे काय. जर तुम्ही मनानं काही गोष्टी करत असाल, तुम्ही मनानं काही गोष्टी आणि मी शिकवलेल्या गोष्टी जर दोन्ही गोष्टीचं नॉलेज जर भेटत असेल तर तुमचं एखादा पोर्शन लवकरात लवकर कंप्लीट होतो, एखादा पार्ट लवकरात लवकर कंप्लीट होतो आणि तुमचंही तेवढंच लक्ष लागते आणि माझंही तेवढंच लक्ष लागते. हे थोडंसं हार्ड आहे, पण तरी पण करा. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट मी तुम्हाला काल समजून सांगितलं होतं, डबल सांगते. अजून तुम्हाला हा पार्ट जर समजला नसेल, क्वेश्चन नंबर 3 जर समजला नसेल तर मला पर्सनली विचारा, मी पर्सनली अजून सांगते, काळजी करायचं नाही. तरी पण हे तुम्हाला होमवर्कला देत आहे, हार्ड आहे म्हणूनच होमवर्कला देत आहे. इझी असलं असतं तर दिलंच नसतं, माहिती आहे का. हार्ड आहे म्हणूनच करा, कारण की येत नसेल तर मला विचारा, कारण की हार्ड क्वेश्चन करणं ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जेवढं करशाल तेवढं तुमचंच चांगले राहते. झालं असेल तर आपण काय करू, क्वेश्चन नंबर 4 घेऊ. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणाले बघा, ए सेट दिलेला आहे.
ए सेटचे काय दिलेले एलिमेंट्स काय आहेत 1, 3, 2, 7 एलिमेंट्स दिलेले आहेत. हे 4 एलिमेंट्स दिलेले आहेत. देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. ह्याचे काय करा म्हणले 3 सबसेट करा म्हणले. एचे सबसेट करूत आपण. सबसेट करत असताना पहिला सबसेट काय करू, पहिला सबसेटमध्ये समजा एक एलिमेंट येते. पहिला सबसेट काहीही करू शकता तुमच्या मनावर. ह्याचे जेवढे म्हणले तेवढे सबसेट करता येतात आपल्या मनावर. हा पहिला सबसेट 1, 2. हा दुसरा सबसेट कोणतेही 3 करा म्हणले. मी 7, 3. हे माझ्या मनाने मी 3 केलेलं आहे. तुमच्या मनाने अजून ॲडिशनल येत असतील तर मला सांगा. होमवर्कमध्ये हे पण ॲडिशनल मी फक्त 3 केलेले आहे. बाकीचे तुम्हाला सबसेट जेवढे झाले तेवढे सबसेट तुम्ही करायचं. हे पण तुम्हाला होमवर्कसाठी आहे. समजलं का? क्वेश्चन नंबर 4. एचे सबसेट करा म्हणलं. एचे पहिला सबसेट कर्ली ब्रॅकेटमध्ये 1, सेकंड सबसेट सांगितलं आहे 1, 2, थर्ड सबसेट सांगितलं आहे 7, 3. तुमच्या मनावर कितीही सबसेट करू शकता. मी फक्त 3 करून दिलेलं आहे. बाकीचे एक्स्ट्रा ॲडिशनल येत असतील तर मला सांगा. होमवर्क करून दाखवा. मी बघेल, चेक करेल. समजलं का? हे जर झालं असेल तर आपण काय करू आता क्वेश्चन नंबर 5कडे वळू. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणाले बघा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. काय म्हणलं आहे, दोघाचं रिलेशन, सेट आणि सबसेटमधलं रिलेशन म्हणजे काय, तुलना. त्याच्यातली तुलना काय आहे ते तुम्हाला करा म्हणाले. मग करूत आपण, बरोबर आहे की नाही. मग पहिला क्वेश्चन आहे त्याच्यातला, P इज द सेट ऑफ ऑल residents in पुणे. पहिली स्टेटमेंट आहे P इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. दुसरी स्टेटमेंट काय आहे, M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन MP. MP म्हणजे मध्य प्रदेश. बघा हां. त्याच्यानंतर ही तुमची काय पहिली स्टेटमेंट आहे, P इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे, M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश, I इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदौर, and B is a set of all resident in India, and H is a set of all resident in महाराष्ट्र. बघा आता मला सांगा P कशाशी रिलेटेड आहे. एक महाराष्ट्राशी रिलेटेड येते पहिल्यांदा P, आणि दुसरं इंडियाशी रिलेटेड येते. बरोबर आहे की नाही. P हे स्टेटमेंट कोणाकोणाशी रिलेटेड येते बघा इकडे. P स्टेटमेंट कोणाकोणाशी रिलेटेड येते, एक महाराष्ट्राशी रिलेटेड येते आणि इंडियाशी रिलेटेड येते. मध्य प्रदेश आणि इंदोरशी रिलेटेड येते का, येत नाही. म्हणजे P कशाचं सबसेट राहणार आहे, P इज अ सबसेट ऑफ H. महाराष्ट्राचा सबसेट राहणार आहे P. त्याच्यानंतर कारण की महाराष्ट्रामध्येच पुणे येते ना, पहिलं हे वाक्य येते. त्याच्यानंतर P अजून कशाचं सबसेट राहणार आहे, इंडियाचं सबसेट राहणार आहे. कारण की इंडियामध्ये पुणे येते ना, म्हणून P कशाचं सबसेट राहणार आहे, B साठी इंडियाशी रिलेटेड येते, म्हणजे इंडियामध्ये येते म्हणून त्याचे सेटचं नाव काय दिलेलं आहे, B दिलेलं आहे. हे Pचं कंप्लीट झालं. अजून एक दुसरं, आता हे Mला पकडू. M कशाशी रिलेटेड येते, M हे इंदोर मध्य प्रदेशची राजधानी पहिल्यांदा इंदोर आहे. आणि दुसरं इंदोर कशाशी रिलेटेड येते, एक पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये, जसं पुणे हे महाराष्ट्रात येते की नाही तसं इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये येते पहिल्यांदा. आणि इंदोर कशामध्ये आहे, इंडियामध्ये आहे. म्हणजे त्याची अजून एक स्टेटमेंट काय तयार होते, हे पहिले स्टेटमेंट, हे दुसरी स्टेटमेंट झाली. अजून तिसरी स्टेटमेंट सबसेटची कोणती तयार होते, I इज अ सबसेट ऑफ कशाचा आहे, MP म्हणजे कशाचा, मध्य प्रदेशला डिनोट कशाने केलं आहे, Mने डिनोट केलेलं आहे. मग त्याच्यानंतर फोर्थ स्टेटमेंट काय तयार होते, I इज अ सबसेट ऑफ कशाचा आहे, इंडियामध्ये आहे ना इंदोर, म्हणून काय येते, त्याच्यासाठी पण B येते. आलं, हे स्टेटमेंट कळाले. मग त्याच्यानंतर हे कळालं तर अजून एक सांगते, फिफ्थ स्टेटमेंट. आता महाराष्ट्र इंडियामध्ये आहे ना, म्हणून काय येते, महाराष्ट्रासाठी H इज अ सबसेट ऑफ इंडिया. कारण की महाराष्ट्र हा इंडियामध्ये येतो म्हणून H इज अ सबसेट ऑफ इंडिया.
आणि त्याच्यानंतर सिक्स्थ स्टेटमेंट आहे कोणती, अजून सिक्स्थ स्टेटमेंट करता येते मध्य प्रदेश. मध्य प्रदेश पण हे इंडियामध्ये येते, म्हणून M इज अ सबसेट ऑफ I. हे तुमचे 6 स्टेटमेंट तयार होतात, हे 6 रिलेशन तयार होतात सबसेटचे. आता त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन म्हणलेला आहे विच इज द युनिव्हर्सल स्टेट इन अबो ऑल स्टेटमेंट. वरच्या दिलेल्या अबोचे जे वरचे जे स्टेटमेंट दिले आहेत त्याच्यातलं युनिव्हर्सल सेट कोणता आहे. मग ह्याच्यातलं युनिव्हर्सल सेट कोणता आहे, बी स्टेटमेंट आहे, कारण की बी काय आहे, इंडिया. हे सगळे इंडियामध्ये येतात म्हणून बी इज द युनिव्हर्सल सेट. म्हणजे सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय ते बी इज द युनिव्हर्सल सेट. समजलं का. पहिला क्वेश्चन हे तुमचे रिलेशन कंप्लीट करा म्हणलं. सेकंड क्वेश्चनमध्ये म्हणलं की तुमचा युनिव्हर्सल सेट कोणता आहे. वरच्या स्टेटमेंटमधला युनिव्हर्सल सेट आहे बी इज द युनिव्हर्सल सेट. आता काय करू आपण, क्वेश्चन नंबर 6 बघू. तर क्वेश्चन नंबर 6मध्ये काय म्हणाले, विच सेट ऑफ द नंबर कुड बी द युनिव्हर्सल सेट फ्रॉम द सेट ऑफ गिवन बिलो. हे जे खाली दिलेलं आहे त्याच्यापैकी युनिव्हर्सल सेट काय आहे ते तुम्ही शोधून काढा म्हणाले, कोणते तयार होते असं म्हणाले. बरोबर आहे. पहिलं दिलेलं आहे ए इज इक्वल्स टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. त्याच्यानंतर बी साठी दिलेला आहे सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7. आणि तिसरं दिलेलं आहे सी सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. हे आपण काय करू, लिस्टिंग मेथडमध्ये सुरुवातीला लिहून घेऊया सेटला पहिल्यांदा. मग ए सेट मल्टिपल्स ऑफ 5 काय आहे, 5, 10, 15, कुठंपर्यंत येणार आहेत 16, कुठंपर्यंत येणार आहेत अप टू सो ऑन. हे पण येते, हे पण येते. अजून ह्या सेटमध्ये दुसरं पण लिहिता येते, पॉझिटिव्ह इंटिजर लिहू शकतो. निगेटिव्ह इंटिजर्स पण कशात येतात, मल्टिपल्स ऑफ 5मध्ये येतात. म्हणजे कसं, हे पण येऊ शकतात ना, -5, -10, -15. हे पण तुमचे काय येणार आहेत मल्टिपल्समध्ये येतात ना. बरोबर आहे. हे झालं. त्याच्यानंतर बी सेट कंप्लीट करू. बी सेटमध्ये काय म्हणाले, मल्टिपल्स ऑफ 7 म्हणाले. मल्टिपल्स ऑफ 7, 14, सो ऑन. निगेटिव्ह इंटिजर पॉझिटिव्ह इंटिजरमध्ये लिहितो. निगेटिव्ह इंटिजरमध्ये लिहायचं असेल तर अजून काय लिहू शकतो, -7, -14, हे पण अप टू सो ऑनपर्यंत येते. बरोबर आहे की नाही. हे 2 स्टेटमेंट झाले. आणि त्याच्यानंतर सी स्टेटमेंट लिहू घेऊ. सी स्टेटमेंटमध्ये सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. 12च्या मल्टिपलमध्ये येणार कोणकोणते येणार आहेत, पॉझिटिव्ह इंटिजर लिहून घ्या. 12, 24, 36 हे काय येणार आहेत पॉझिटिव्ह इंटिजरमध्ये. निगेटिव्ह इंटिजरमध्ये पण येऊ शकतात ते. मल्टिपल्स ऑफ 12 म्हणजे निगेटिव्ह इंटिजरमध्ये पण येऊ शकतात. -12, -24, -36 हे पण काय येणार आहेत निगेटिव्ह इंटिजरमध्ये येतात. हे झाले तुमचे क्वेश्चन. तर त्याने काय म्हणाले, याच्यामधले युनिव्हर्सल सेट काय तयार होतात, म्हणजे कोणतं होऊ शकते, हे नॅचरल नंबर पण आहेत की नाही, हे नॅचरल नंबर पण आहेत. दुसरं होल नंबरमध्ये पण येते, हे सगळे येतात ना. आणि दुसरं इंटिजरमध्ये येतात. म्हणजे देअरफॉर these sets are natural number सेटमध्ये पण येते, होल नंबर सेटमध्ये पण येते. आणि दुसरं इंटिजरमध्ये पण येते. म्हणून एनी ऑफ देम, एवढ्यापैकी एनी ऑफ देम, तिन्हीपैकी कशामध्ये पण ते येऊ शकते. हे तुमचा क्वेश्चन नंबर 6 मधला फर्स्ट कंप्लीट झाला. सेकंड हे तुम्हाला HW साठी आहे, हे पण तुम्हाला घरी करायचं आहे. 6 मधला फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. सेकंड तुम्हाला सेम टू सेम फर्स्ट क्वेश्चन जसं आहे तसंच सेकंड क्वेश्चन आहे, हे तुम्हाला HW साठी देते. आता आपण लगेच कोणत्या क्वेश्चनकडे वळू. 7मध्ये काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 7मध्ये काय दिलेलं आहे, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. काय आहे हे क्वेश्चन नंबर 7मध्ये काय म्हणाले, ऑल स्टुडंट
क्लासमधले ऑल स्टुडंट काय आहेत, हे युनिव्हर्सल सेट आहे म्हणाले. अँड लेट सेट ए बी द स्टुडंट्स हू स्कोर 50% मोर मार्क्स इन मॅथ. 50%पेक्षा जास्त स्कोर केलेले विद्यार्थी आहेत जे की मॅथमध्ये आहेत. तर राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय येणार आहे 50% ऑफ स्टुडंट्स स्कोर केलेले विद्यार्थी येणार आहेत. हे तुमचं काय आहे कॉम्प्लिमेंट. म्हणजे 50 जर तुमचा जर सबसेट येत असेल तर उरलेले तुमची काय येणार आहेत कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. म्हणजे 100. कॉम्प्लिमेंट सेटमध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, समजा हे युनिव्हर्सल सेट आहे आणि या सेटला बी नाव दिलं. जे हे 1 2 3 हे 3 स्टुडंट काय आहेत 50% स्टुडंट मॅथमध्ये स्कोर करतात. तर उरलेले 50% स्टुडंट म्हणजे समजा 4 5 6 हे 50% स्टुडंट करतात का, करत नाहीत. म्हणजे उरलेले जे असतात ते काय असतात कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असतात. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय येणार आहे तुमचा 50% स्टुडंट्स हू डज नॉट स्कोर इन मॅथ क्लास. हे इझी क्वेश्चन आहे, काही अड नाही, फक्त आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. वर्डमध्ये तुम्ही लिहून घ्या. थँक्यू, वेलकम. आणि व्हिडिओ करा, व्हिडिओ पहा, हीच माझी इच्छा आहे. अभ्यास करत जा. थँक्यू.